प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच एस-एस सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने पूर्वतयारी सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 10वी वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची ज्याला गुण 15 आहेत आणि वेळ 30 मिनिट आणि जी कृतीपत्रिका 6 ते 10 वर आधारित आहे हे पाहणार आहोत। तर चला मग पाहूया पहिला प्रश्न आहे 5 मार्कासाठी आणि कोणत्याही 5 प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं विचारलंय मध्यवर्ती चेतासंस्था कशाने बनलेली आहे। तर मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जूने बनलेली असते। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय। तर जैव भू रासायनिक चक्राची व्याख्या लिहायची। तर काय आहे, परिसंस्थेत होत असलेल्या पोषण द्रव्यांच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र म्हणतात। यानंतर तिसरा प्रश्न आहे सहसंबंध लिहा। उत्पादक हे स्वयंपोषी असतात म्हणजेच भक्षक हे कसे असतील, परपोषी। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय चित्रातील वनस्पतीचे नाव सांगून या वनस्पतीत कोणत्या प्रकारची हालचाल घडून येते ते लिहा। तर चित्रात लाजाळू ही वनस्पती दाखवलेली आहे। या वनस्पतीमध्ये स्पर्शामुळे हालचाल घडून येते आणि ही हालचाल वनस्पतीच्या वृद्धीशी असंलग्न असते, म्हणजे यामुळे वनस्पतीची वृद्धी होत नाही। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे विसंगत पद लिहा। इथे 4 दिलेले आहेत, तुम्हाला याच्यात विसंगत कोणतं आहे ते ओळखायचं आहे। इस्ट्रोजेन, इन्सुलिन, स्वादुपिंड, ऑक्सिटोसिन। तर यामध्ये विसंगत आहे स्वादुपिंड, बाकीचे 3 हे संप्रेरके आहेत। स्वादुपिंड हा ग्रंथी आंतरस्राव्य ग्रंथी आहे। यानंतर 6वा प्रश्न दिलाय खालील दिलेल्या चेतापेशींचा ओघ तक्ता पूर्ण करा। तर तुम्हाला माहिती आहे चेतापेशींचे 3 प्रकार आहे। त्यामध्ये पहिलं आहे संवेदी चेतापेशी, दुसरं आहे प्रेरक चेतापेशी आणि तिसरं आहे सहयोगी चेतापेशी। त्यानंतर 7वा प्रश्न विचारलाय व्याख्या लिहा। कार्बन चक्र, कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय। आता इथे पहिल्या प्रश्नातील 7ही प्रश्नांची उत्तरे मी लिहून दिलेली आहे, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5च लिहायची आहेत। यानंतर आपला दुसरा प्रश्न सुरू होतो। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। इथं सुद्धा आपल्याला कोणत्याही 5च प्रश्नाची उत्तरे लिहायची आणि गुण आहेत 10, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असेल। यामध्ये पहिलं विचारलंय फरक स्पष्ट करा वायुचक्र व अवसादन चक्र। तर वायुचक्र म्हणजे काय, मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते। अवसादन चक्रामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते। त्यानंतर वायुचक्रामध्ये काय काय येतं, तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड इत्यादींचा समावेश होतो। आणि अवसादन चक्रामध्ये आयर्न म्हणजेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश होतो। यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। तर पहिलं विधान दिले अंतःस्रावी ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असे म्हणतात। तर हे विधान एकदम बरोबर आहे, कारण अंतःस्रावी ग्रंथी हे जे काही संप्रेरके निर्माण करतात ते डायरेक्टली रक्तामधून प्रवाहित होतात। त्यानंतर दुसरं विधान दिले वनस्पतीमध्ये चेतासंस्था असतात। तर हे विधान चूक आहे, कारण वनस्पतीमध्ये चेतासंस्था नसते। तिसरा प्रश्न दिलाय दिलेली आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा। तर इथे जी आकृती दिलेली आहे ती आहे चेतासंस्थेची। यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय यातील मेरुरज्जूचे स्थान कुठे आहे। तर मेरुरज्जू हा कशेरू स्तंभ म्हणजे पाठीच्या कणामध्ये स्थिर असते। यानंतर पुढचा प्रश्न दिलाय खालील तक्ता पूर्ण करा। तर इथे ग्रंथी दिलेली आहेत, ते जे संप्रेरके निर्माण करतात ते आपल्याला लिहायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अंडाशय इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि पुरुषांमध्ये प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरके निर्माण करते। परावटू ग्रंथी हे पॅराथॉर्मोन संप्रेरके निर्माण करते। त्यानंतर 5वा प्रश्न विचारलाय शास्त्रीय कारण लिहा। तर कशाचं शास्त्रीय कारण लिहायचं आपल्याला, तर परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो।
तर याचं उत्तर आहे पहा, परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्न स्वरूपात साठवून ठेवतात. विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकाकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणजेच सूर्य ऊर्जा देतो पण सूर्याकडे ऊर्जा परत चालली का नाही. म्हणून परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तुम्ही अनुभवलेल्या 2 प्रतिक्षिप्त क्रियांची उदाहरणे लिहा. इथं मी 2 लिहिली, तुम्ही भरपूर लिहू शकता. पाय धारदार सुरीवर पडणे, हात गरम तव्याला लागणे, पायात काटा रुतणे, गरम पाणी हातावर पडणे किंवा गरम चहा हातावर पडणे, अशी बरीचशी उदाहरणे तुम्ही देऊ शकता. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, खालील आकृतीतील रिकाम्या जागा भरा. तर मी रिकाम्या जागा भरून ही पूर्ण आकृती लिहिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही आपली पहिली रिकामी जागा, द्वितीय पोषण पातळी आणि ही दुसरी उत्पादक, असे हे दोन्ही भरून मी पूर्ण आकृती इथे काढून दिलेली आहे. इथे आपली ही टेस्ट संपलेली आहे. आम्हाला असंच आणखी प्रोत्साहित करत राहण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अडचणी असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा.